नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक असणार आहे मित्रांनो की महिलांसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे। रेल्वेमध्ये खूप चांगली अशी भरती आलेली आहे, पण महिला उमेदवार कन्फ्यूज आहेत की त्यांनी कोणत्या पदाला प्रेफरन्स द्यावा, कोणती पद त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे। तर या सर्व बाबी आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये एक असं काही खूप चांगलं असं पद आहे तुमच्यासाठी की ज्यात तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी मिळते, पगार देखील 50,000 प्लस भेटतो आणि तुमचं काम फक्त ऑफिस जॉब आणि डेस्क जॉब एवढंच असणार आहे। तर असं जे पद आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला मी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। पदवीधरांसाठीची 5 पदं आहेत आणि या 5 पदांमध्ये तुम्हाला प्रिफरन्स पण द्यायचं। तर महिला उमेदवारांसाठी लक्षात घ्या, चीफ कमर्शियल, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट आणि सिनियर क्लर्क अशी 5 पद आहेत। तर यापैकी तुमच्या सगळ्यात चांगलं फेवरेट पद कोणतं असणार आहे त्याच्याविषयी आपण जे आहे तर ती माहिती करणार आहोत। बघा, सगळ्यात आधी पोस्टिंग, महिलांसाठी हा फार एक महत्त्वाचा गृहीतक असतो की पोस्टिंग त्यांचं कामाचं ठिकाण कोणतं असणार आहे। लक्षात घ्या, जर तुमची ड्युटी गुड्स ट्रेन मॅनेजरला लागली तर तुमची ड्युटी डायरेक्ट ट्रेन मध्ये राहते, ट्रेनच्या शेवटच्या डब्यात राहते आणि त्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यात शक्यतोवर म्हणजे पंखा व्यवस्थित चालत नाही। उन्हाळ्याच्या दिवसात तर खूप जास्त गरम होतो, तिथं कधी कधी चार्जिंगची सुविधा नसते, इलेक्ट्रिसिटीचा तिथं प्रॉब्लेम येऊन लागतो। तर अशा पद्धतीच्या तिथं थोड्याशा सुविधा नसतात, कारण की तो ब्रेक व्हॅन मध्ये किंवा गार्ड व्हॅन मध्ये असतो, तो शेवटच्या डब्यात असतो तो। स्टेशन मास्टर हे सगळ्यात जबाबदारीपूर्वक काम आहे आणि तुम्ही जर स्टेशन मास्टर म्हणून नेमणूक झालात तर तुमची ड्युटी एक्स वाय झेड, झेड हे एकदम रिमोट लोकेशन असतं, तिथं पण तुमची ड्युटी जी आहे तर ती लागू शकते। म्हणून महिला उमेदवारांनी जॉईन करण्याच्या आधी हे लक्षात घ्या, हे जी 2 पद आहेत मी हायलाइट केलेले आहेत तर यांच्यासाठी पोस्टिंग थोडीशी विचित्र आहे, म्हणजे यांची पोस्टिंग तुम्हाला कुठे येऊ शकते। बाकी ज्युनियर अकाउंटंट आणि सिनियर क्लर्क या दोघांसाठीची तुमची जॉईनिंग एक्स वाय या 2 सिटीमध्ये येते, झेड सिटी मध्ये ही येत नाही। एक्स वाय इथंच तुमची जी आहे तर ती शक्यतोवर जॉईनिंग येऊन लागते, याला पण एक्स वाय मध्ये जर तुमची जॉईनिंग जी आहे तर ती येऊन लागते। बघा, एक्स आणि वाय मध्ये नेमकी कोणती सिटी असतात हे शक्यतोवर माहित नसतं। बघा, एक्स मध्ये लक्षात घ्या पुणे आणि मुंबई महाराष्ट्रातून आहे, बाकीचं मी शहरातलं सांगत नाही। आणि वाय मध्ये तुम्हाला कोणतं पाहायला मिळतं, बघा अमरावती, नागपूर, संभाजीनगर, नाशिक, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई विरार, मालेगाव, नांदेड आणि सांगली। तर अशा पद्धतीने हे वाय मध्ये येतात आणि उरलेले सगळे जे आहेत तर ते झेड कॅटेगरी मध्ये येतात। म्हणून एक्स मध्ये खूप चांगले आहे आणि वाय मध्ये तर खूपच चांगली शहर तुम्हाला जे आहेत तर ते पाहायला मिळतात। पुढचं, कामाचं स्वरूप कसं आहे लक्षात घ्या। गुड्स ट्रेन मॅनेजर याचं काम खूप जबाबदारीचं काम आहे। जोपर्यंत ट्रेन ही निघते, ट्रेन स्टेशन वरून निघाली आणि दुसऱ्या त्याच्या गंतव्य स्टेशन पर्यंत पोहोचेपर्यंत सर्व जबाबदारी ही या गुड्स ट्रेन मॅनेजरची असते। याला कंट्रोलिंग ऑफिसर्सला त्यांच्याशी कम्युनिकेशन करावं लागतं, काही इमर्जन्सी आली तर इमर्जन्सी ब्रेकसाठी सुद्धा त्याला अप्लाय करावं लागतं। तर हे काम, त्याचं थोडंसं काम हे जास्त आहे आणि सगळ्यात जबाबदारीचं काम हे स्टेशन मास्टरचं असतं। पूर्ण स्टेशन तुम्हाला सुरळीतपणे पार पाडायचं असतं, तर त्याच्यामुळेच तुमचं जे सगळ्यात जास्त काम आहे तर या 2 पदांसाठी सगळ्यात जास्त काम असतं। तुम्हाला जर फक्त ऑफिस जॉब पाहिजे, डेस्क जॉब पाहिजे तर तुम्ही ज्युनियर अकाउंटंट किंवा सिनियर क्लर्क ही तुमच्यासाठी जी आहे तर ती बेस्ट पोस्ट असू शकते। इथं फक्त तुमचं ऑफिस जॉब जो आहे तर तो असतो। पुढचा पगार किती असतो लक्षात घ्या। गुड्स ट्रेन मॅनेजर याच्यात काम सुद्धा जास्त आहे ना, तर जितना काम उतना पैसा आहे। म्हणजे इथं 1 लाख पगार भेटतो तुम्हाला, महिन्याला 1 लाख रुपयाचा पगार भेटतो। हा पगार का बरं भेटतो मित्रांनो, इथं तुम्हाला किलोमीटर अलाउन्स भेटतो। ट्रेन जेवढ्या किलोमीटर जाते ना तेवढे तुमचे पैसे इथं वाढत जातात। 4 रुपये 4.5 रुपये असं काहीतरी आहे प्रति किलोमीटर तुम्हाला भेटतात। म्हणजे ट्रेन जर 1 किलोमीटर चालली तर तुम्हाला लगेच 4-5 रुपये अलाउन्स भेटतो। म्हणजे ट्रेन जर 100 किलोमीटर चालली तर 100 गुणिले 5 करा, लगेच तुमचे 500 रुपये। तर ट्रेन 100 तर नाही चालत, खूप चालते ट्रेन, तर महिन्याला 8-8 हजार किलोमीटर चालून जाते, तर तुमचे हेच 30-40 हजार रुपये याच्यात अलाउन्स मध्ये येऊन लागतात। म्हणून तो पगार तुमचा 1 लाखांपेक्षा जास्त वाढून जातो। ज्युनियर अकाउंटंट आणि सिनियर क्लर्क यांचं जॉब ऑफिस जॉब आहे, डेस्क जॉब आहे, म्हणून यांना पगार फक्त 50,000 प्लस आपल्याला एवढा जो आहे तर तो पाहायला मिळतो। आणि यांचा पगार खूप कमी असतो कारण की यांचं लेवल 5 आहे, 29,200 29,200। पण तरीही प्रायव्हेट मध्ये पाहण्याच्या दृष्टिकोनातून 50,000 खूप चांगली अशी रक्कम आहे आणि ती भविष्यात वाढणारच आहे। आणि चीफ कमर्शियल आणि स्टेशन मास्टरला 63,000 एवढा जो आहे तर तो पगार आहे, खूप चांगला असा पगार आहे। पगाराच्या दृष्टिकोनातून सगळ्यात खतरनाक जी पोस्ट आहे तर ती गुड्स ट्रेन मॅनेजरची खूप पैसा आहे मित्रांनो, मग कारण की तिथं तुम्हाला किलोमीटर अलाउन्स भेटतो। मी हे तुम्हाला लिगली गोष्ट सांगतो बरं का, रेल्वेमध्ये इलिगल अशी काहीच कामं नसतात जवळपास।
तर ही गुड्स ट्रेन मॅनेजरचं जेवढी ट्रेन धावते तेवढं तुमचे पैसे जे आहेत तर ते वाढत राहतात. आणि जर तुम्हाला एकदम निवांत जॉब पाहिजे असेल आणि 50,000 सॅलरी पाहिजे असेल, एवढी सॅलरी तुम्हाला भेटते, तर तुम्ही ज्युनियर अकाउंटंट किंवा सिनियर क्लर्क हे जे पद आहे तर ते सिलेक्ट करू शकता. पुढचं आहे नाईट शिफ्ट. बघा महिलांसाठी नाईट शिफ्ट जे आहे तर स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि चीफ कमर्शियल याला नाईट शिफ्ट तुम्हाला भेटू शकते. आणि जर तुम्हाला नाईट शिफ्ट पाहिजेच नसेल तर हे दोन पद आहेत की ज्याच्यात नाईट शिफ्ट लागतच नाही. ऑफिस जॉब असतो, जो काही डेचा टाइम असतो तर ते डे ड्युटीज तुम्हाला इथं लागत असते. पुढचं सुट्टींसाठी खूप चांगला असा जॉब आहे ज्युनियर अकाउंटंट आणि सिनियर क्लर्कचा. का बरं? शनिवार रविवार सुट्टी मिळते. विचार करा, हप्त्यातनं 2 दिवस सुट्टी. तसेच जे नॅशनल हॉलिडे असतात ते भेटतात. 30 सुट्ट्या ऍव्हरेज पे, 20 सुट्ट्या हाफ ऍव्हरेज पे, 10 कॅज्युअल लिव्ह, तसेच काहीतरी 180 का काहीतरी दिवस तुम्हाला मॅटर्निटी लिव्ह भेटत असते. आणि पालकांसाठी 15 दिवसाची पॅटर्निटी लिव्ह देखील जी आहे तर ती भेटत असते. खूप चांगल्या अशा सुट्ट्या भेटत असतात. क्लर्कची ड्युटी असल्यामुळे तुम्ही जरी गैरहजर राहिले तर खूप सारे क्लर्क राहतात, तुमचं काम दुसरं कोणीतरी सांभाळून घेतं. असं नाही की तुम्ही त्या दिवशी ड्युटीला पाहिजेच, तर तुम्हाला इझिली इथून सुट्टी देखील भेटू शकते. तर सुट्ट्यांसाठी खूप चांगली अशी जी पोस्ट आहे तर ती कोणती आहे? ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट आणि सिनियर क्लर्कची. बघा स्टेशन मास्टरला सणाच्या दिवशी देखील सुट्टी लागून जाते, म्हणजे सणाच्या दिवशी देखील सुट्टी नाही, जॉब त्याला लागून जातं, काम लागून जातं. गुड्स ट्रेन मॅनेजरला कधी कधी ट्रेन मध्ये अटकला तर त्याचा सण त्याचा ट्रेन मध्येच होऊन जातो त्याचा पूर्ण. आणि चीफ कमर्शियलला पण थोडस सुट्टींचा प्रॉब्लेम असतो. पण हे जी दोन पद आहेत तर त्यांना सुट्ट्या भरपूर तुम्हाला भेटू शकतात. तिथं सुट्ट्यांसाठी खूप चांगली अशी आहे. बदली, आता लक्षात घ्या, जी क्लर्क आणि अकाउंटंट यांना दर 3-4 वर्षांनी रेल्वे ऑटोमॅटिक करतं आणि 5 वर्षांनी तुमची जी आहे तर ती बदली होतच असते. 5 वर्षांनी तुम्ही बदलीसाठी अप्लाय करू शकतात. आणि जर तुम्हाला बदलीसाठी कोणी म्युच्युअल भेटलं, की समजा एखाद्याला मुंबईला यायचं असेल, तुम्हाला मुंबईला यायचं असेल आणि एखाद्याला जायचं हैदराबादला, तर तसं पण होऊन जातं मित्रांनो. किंवा तुमच्या झोन मधला कोणी व्यक्ती असेल तर होऊन जातात. त्याच्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे, कॅटेगरीचा, काही सर्व्हिसचा, काही पदांचा, काही सेम पेचा, असा काहीतरी रूल्स आहेत. पण जर तुम्हाला तुमच्यासारखा कॅन्डिडेट सापडला तर तुमची लगेच बदली जी आहे तर ती होऊ शकते. पत्तीच्या ग्राउंडवरून तुमची जी आहे खूप लवकर जी आहे तर ती बदली होऊन जाते आणि स्वतः तुम्ही विनंती करू शकतात. परंतु याला 5 वर्ष कंप्लीट लागतात. 5 वर्षापर्यंत तुमची बदलीची कोणती रिक्वेस्ट जी आहे तर ती अलाउ करत नाही. पण तरी देखील तुमचे काही मेडिकल ग्राउंड्स असतील, काही मॅटर्निटी लिव्ह असेल तर या ग्राउंडवर तुम्हाला नक्कीच जे आहे तर ते लिव्ह जे आहे तर ते देऊ शकतात किंवा बदली जी आहे तर ते तुमचं काम करू शकतात. मग बेस्ट पोस्ट महिलांसाठी म्हणायची झाली तर ती ज्युनियर अकाउंटंट आहे आणि सिनियर क्लर्क ही महिलांसाठीची सगळ्यात सर्वोत्तम बेस्ट अशी जी आहे तर ती पोस्ट आहे. प्रेफरन्स देताना देखील तुम्ही याला जे आहे तर ते वरती प्रेफरन्स हा दिला पाहिजे. पगार पण एकदम चांगला आहे, सुट्ट्या पण खूप भेटून जातात, नाईट ड्युटीने आहे, कामाचं स्वरूप पण खूप चांगलं आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या पदामध्ये बघायला मिळतात. म्हणून तुम्ही हे जे पद आहे तर ते नक्कीच सिलेक्ट करू शकतात. हे महिला उमेदवारांसाठी होतं. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपले जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनल आहे तर ते त्याला जॉईन करून घ्या. तसेच आपली ऑनलाईन जी बॅच आहे मित्रांनो रेल्वे भरतीसाठीची रविकांत वर्मा सरांची, जी ऑलरेडी एक्स सिनियर सेक्शन इंजिनियर त्यांनी ती ऑलरेडी एक्झाम क्रॅक केलेली आहे, तर त्यांनीच हे जे आहे तर तो कोर्स बनवलेला आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा या दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला हा बघायला मिळेल. सर्व विषय तुम्हाला इथं बघायला मिळतात. तुम्ही नक्कीच जॉईन करू शकतात. तुम्ही जॉईन करण्यासाठी हा जो क्रमांक आहे याला तुम्ही संपर्क साधा. तसेच आपलं जे ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तिथून देखील तुम्ही जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.